नमस्कार मित्रांनो, मराठी बाईकथा चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार की आपण या चॅनलला इतकं प्रेम दिलं. मात्र आमच्या आकडेवारीनुसार आपल्यापैकी बरेच जण नियमित व्हिडिओ पाहतात, पण फक्त अल्पसंख्येने चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. जर आपण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या व्हिडिओच्या खाली असलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करा. आजची कथा सुरू करण्याअगोदर माझ्या मागील व्हिडिओत एक छोटीशी चूक झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. त्या चुकीमुळे काही गोंधळ निर्माण झाला असावा म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे. तसेच आमच्या एका प्रेक्षकाने ती चूक माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तुमचं कौतुक आणि सहकार्य मला नेहमीच प्रेरित करतं. पुढील कामात अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन आणि तुमचं समर्थन मला कायम मिळत राहील यासाठी मी प्रयत्नशील राहीन. धन्यवाद. तर चला सुरू करूया आजच्या कथेला. माझं नाव सुमित पाटील. मी आमच्या पडवळ गावात राहतो. अनेक पिढ्यांपासून आमचं घराणं इथं आहे. मी लहान असतानाच माझे वडील मला आणि आईला सोडून देवाघरी गेले. शेत, शिवार, मळे, बागा हे सगळं आमचं मोठं वारसा दालन आहे. गावाच्या पूर्वेला माझी जवळपास 150 एकर जमीन पसरली आहे. पावसाळ्यात हिरवाईनं नटलेली आणि हिवाळ्यात गहू ज्वारीच्या पिवळ्या कणसांनी डोलणारी ती जमीन म्हणजे माझं सगळं जगच. सकाळी उठल्यावर पहिला नाश्ता आमच्या स्वयंपाकघरातल्या चुलीवर शेकलेल्या भाकरी आणि ताजं लोणी मीठ, विहिरीवरचं गार पाणी, पिताना कानावर पडणारी पक्ष्यांची किलबिल. शेतात काम करणारे मजूर सकाळी 6 वाजताच आवाज देतात, सुमित भाऊ कामाला सुरुवात करू का? माझ्या शेतावर गावातले जवळपास 20 कुटुंबातील लोक काम करतात. त्यांच्या घरच्या अडचणी मी नेहमीच ऐकून घेतो. लहान मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत, आजारपणात औषधापासून घर दुरुस्तीपर्यंत सगळीकडे मदतीचा हात पुढे करणं हा आमच्या घराण्याचा स्वभावच. दुपारची वेळ, कामाला विश्रांती, शेताच्या बांधावरच्या झाडाखाली बसून जेवण, कधी कारल्याची भाजी, कधी वांग्याचं भरीत, गावठी कोंबडीचं कालवण आणि त्यावर कणकेच्या भाकरीचा गरम वाफाळता तुकडा. त्या झाडाखाली बसून गावातल्या सगळ्या गोष्टी कानावर पडत राहतात. विनायक काका हे त्यातलीच एक व्यक्ती. माझ्या वडिलांच्या वयाचे असलेले विनायक काका गावातल्या प्रामाणिक शेतकरी. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशाची गरज पडली होती. बँकेचं कर्ज मिळेना. मग तो माझ्याकडे आला. मी त्याला 60,000 रुपये दिले. त्याच्या मुलीचं लग्न छान पार पडलं. तेव्हापासून विनायक काका माझा ऋणी. तो पैसे परत देण्याची घाई कधी करत नाही, पण माझ्यासाठी कधीही कुठेही मदतीला धावून येतो. माझ्या दिवाणखान्यात एक जुनी लाकडी घड्याळ आहे. त्याचे टकटक आवाज मला अजून नवीन वाटतात. दारासमोरच तुळशी वृंदावन, अंगणातली पिंपळाची सावली, घराभोवतीचं वेलींचं तारेचं कुंपट, सगळं एक सहज आयुष्य. एका दिवशी मात्र मला तालुक्याच्या गावात जाण्याची गरज पडली. आमच्या जमिनीच्या काही कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात जाणं आवश्यक होतं. तालुका आमच्या गावापासून 20 किलोमीटर दूर. माझी बाईक घेऊन मी सकाळी निघालो. दुपारपर्यंत परत येईल असं वाटलं होतं, पण तहसील कार्यालयातली कामं कधीच वेळेवर होत नाही हे मला माहिती असूनही मी गेलो. कार्यालयात फाईल ट्रेसिंग, फॉर्म भरणे, नोंदणी या सगळ्यात दुपार झाली. फाईल पुढच्या विभागात गेल्यावर एक कारकून म्हणाला, आज नाही होणार साहेब, उद्या या. मी आग्रह धरून त्याला विनंती केली, आज सोडवून द्या, आमच्या गावात परतायला उशीर होईल. तेव्हा त्यांनी थोड्या अतिरिक्त प्रयत्नाने उशिरा का होईना माझं काम संपवलं. पण तितक्यात आकाश ढगांनी भरलं होतं. काळ्या ढगांचे लोटांवर लोट येऊ लागले. संध्याकाळ झाली होती आणि आकाश काळवंडले होते. तहसील कार्यालयातून बाहेर पडतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला. मला ओळखणारे लोक म्हणाले, आज इथंच थांबा सुमित भाऊ, रात्र काळोखी आहे, पावसात निघू नका. पण माझ्या घरी माझी वाट पाहणारी माझी आई आणि जनावरं, त्यांना खायला घालायला कुणीच नव्हतं. मला जायलाच हवं होतं. पावसाच्या रिमझिमीत मी बाईक स्टार्ट केली. आकाशात वीज चमकत होती. पावसाळी पाण्यानं भिजलेल्या मातीचा वास वाऱ्यावर तरंगत होता. मन घराच्या उबदार वातावरणाची ओढ घेत होतं. मी निघालो, माहीत नसताना की त्या रात्री मला एक असा अनुभव येणार आहे ज्यानं माझं आयुष्य बदलून जाणार आहे. तहसील कार्यालयातून बाहेर पडताना आकाश अजून काळवंडलं होतं. पावसाचे थेंब अधिकाधिक मोठे होत होते. माझी बाईक चालवता चालवता मी गावाच्या दिशेने निघालो. डोंगराळ रस्त्यावरच्या वळणावर पावसाचे ओघळ वाहू लागले होते. खड्ड्यात पाणी साचलं होतं.
माझ्या अंगावर पावसाचे थेंब आपटत होते आणि हातातले हँडल घट्ट पकडून मी बाईक सावरत होतो. गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर असतानाच माझी बाईक थांबली. मी किती प्रयत्न केले, किक मारली, स्टार्टर दाबला, पण काहीच उपयोग झाला नाही. पेट्रोलची टाकी तपासली, तीही रिकामी नव्हती. बहुतेक पावसाच्या पाण्यात इंजिन भिजल्यामुळे बाईक बंद पडली होती. मी मोबाईल काढला. नेटवर्क नाही, एकही सिग्नल नाही. रात्रीचे 10 वाजले होते. पावसाची सर वाढत होती. चहूकडे अंधार आणि अधूनमधून विजेचा लखलखाट. अंगावर शहारे येत होते. थंडीने की भीतीने कळत नव्हतं. मी बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. आता घराकडे जायचं तर शेतातून पायवाट धरावी लागणार. पावसाच्या सरीत शेताची वाट कशी सापडणार? सगळीकडे दाट अंधार. गावापर्यंत जाण्यासाठी 2 तासांचा पायवाटेचा प्रवास, आणि तोही अंधारातून, ओल्या शेतातून, चिखलातून. मी निर्णय घेतला, नदीकाठच्या पायवाटेने चालत जायचं. त्या वाटेवर शेतांमधून जात डोंगर तुडवत गाव येतं. मी हातात मोबाईल घेतला, त्याचा फ्लॅशलाईट चालू केला. 3 प्रकाशात पायवाट शोधत मी पुढे चालू लागलो. नदी किनारी पाणी वाढलेलं. चिखल मातीत पाय रुतत होते. अंधारात गवताच्या काड्या अंगावर ओरबडत होत्या. हातातला मोबाईल एकाएकी बंद पडला. थंडीमुळे बॅटरी संपली असावी. आता अगदी काळोखात पायवाट शोधत चालायचं. कुठेतरी कोल्ह्याचं ओरडणं ऐकू आलं, मग कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज. अंधारात मग केवळ पावसाचे सरसरते आवाज आणि पायाखालची चिखलनी माती. रात्र कितीतरी काळोखी होती. चंद्र, चांदण्या, आकाश काहीच दिसत नव्हतं. वाटेवरचे दगड पायाला लागून मधून मधून ठेच लागत होती. एका झाडाखाली उभा राहून मी थोडा दम घेतला. घामाने आणि पावसाच्या पाण्याने माझे कपडे चिंब भिजले होते. कापरं भरत होतं अंगात. आता रात्रभर इथेच थांबावं लागेल का? आणि झाडाखाली थांबणंही धोकादायक. कुठेतरी वीज पडायची, अशा विचाराने माझ्या डोक्यात गोंधळ माजला होता. आता कोणीतरी मदत केली तर? तेवढ्यात अचानक कुणीतरी मागून हाक मारल्यासारखं वाटलं. तुम्ही तो इकडे, रस्ता इकडून आहे. मी चमकून मागे पाहिलं. कुणीतरी हातात विजेरी घेऊन माझ्याकडे येत होतं. जसजसा तो जवळ आला तसा त्याचा चेहरा ओळखीचा वाटू लागला. विनायक काका, तुम्ही इथे? हो भाऊ, मीच. तुम्ही तहसील ऑफिसला गेला होता असं कळलं. म्हटलं एवढा पाऊस, रात्र झालीये, तुम्हाला रस्त्यात काही त्रास झाला असेल. बरं झालं मी बाहेर पडलो. पण तुम्हाला कसं माहीत मी इथून येणार ते? मी विचारलं. आता आपला रोजचाच रस्ता हा. चला मी मार्ग दाखवतो. फक्त एक, मागे वळून पाहू नका. हा रस्ता उंच सकल आहे. मी विजेरीचा प्रकाश तुमच्या पायाशी धरतो. तुम्ही पुढे चला. विनायक काकाने आदेश दिला. मला त्याचे बोलणे विचित्रच वाटले, पण त्या क्षणी माझ्या अडचणीतून बाहेर पडण्याचा तोच एक मार्ग होता. विनायक काकाने हातातील विजेरी मला पुढील मार्ग दाखवत ठेवली. तिचा प्रकाश इतका विचित्र वाटत होता, वेगळाच, थंड, निळसर. इतर विजेरीचा प्रकाश असा नसतो. आम्ही चालत राहिलो. मागून विनायक काकाचा विजेरीचा प्रकाश आणि चालण्याचे आवाज येत होते. मी त्याच्याशी बोलत होतो. काका, तुमच्या मुलीचं कसं चाललंय? छान आहे भाऊ, तिला मुलगा झालाय आता. अरे वा, मग तुम्ही आजोबा झालात तर? हो ना, तुमच्यामुळेच हा आनंद पाहायला मिळाला. त्याचा आवाज थोडा वेगळा वाटत होता, जणू दूरवरून येत असावा तसा. गळ्यात किंचित कर्कशपणा. मी विचार केला, कदाचित पावसात भिजल्यामुळे खोकला आलाय त्यांना. पण एक विचित्र अस्वस्थता माझ्या मनात दाटून येत होती. आम्ही असे गप्पा मारत नदी काठाने वाट काढत होतो. विनायक काका माझ्यापासून काही अंतरावर मागे चालत होता. मधून मधून तो कुठल्याशा शेताबद्दल, पिकांबद्दल बोलत होता. मी फक्त ऐकत होतो, प्रश्न विचारत होतो. त्याच्या प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष देत होतो. आमच्या भोवती रानातले आवाज घुमत होते. पावसाची रिमझिम कमी झाली होती. अंधारात काहीतरी हल्ल्यासारखे भासत होते. त्या सगळ्यात विनायक काकाच्या मार्गदर्शनाने रस्ता सुखकर होत होता. अनोळखी मार्ग असूनही मला सुरक्षित वाटत होतं. गेली 1.5 तास चालल्यानंतर अचानक गावाची वेस दिसू लागली. गावातली घरं आता जवळ आली होती. तेवढ्यात विनायक काका थांबला. भाऊ, आता तुम्ही जा, मला पुढे येता येणार नाही. का हो, घरापर्यंत चला ना. मी म्हणालो, नाही भाऊ, माझा वेळ संपला, मला अजून काही कामं आहे. असं म्हणत विनायक काका मागे वळला. त्याच्या विजेरीचा प्रकाश दूर होत गेला. पावसाच्या धुक्यात अंधारात तो हळूहळू अदृश्य झाला.
गावाच्या वेशीत पाऊल ठेवताच मला विलक्षण दृश्य दिसलं. रात्रीचे 11:30 वाजून गेले असूनही गावातल्या लोकांचा मोठा जमाव दिसत होता. कोणाच्या हातात मशाली, कोणाच्या हातात कंदील, विजेरी आणि घरातली दिवाबत्ती चालूच होती. माझ्या अंगावरचे ओले कपडे अजूनही टपटप थेंब गाळत होते. माझे पाय चिखलाने माखलेले, थकलेले, पण मन उत्सुक. गावात इतक्या रात्री एवढी गर्दी का? आमच्या गावचे पाटील सावंत काका कोणाला तरी आदेश देताना दिसले. माझा मित्र अनिल, ज्याच्यासोबत मी लहानपणापासून शेतात खेळलो, तो लगबगीने कुठेतरी जात होता. मला पाहिल्यावर तो चमकला. सुमित, तू तू कसा आलास इतक्या रात्री? त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. अरे, बाईक बंद पडली. विनायक काकाने मला वाट दाखवली. मी उत्तरलो. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्याच्या डोळ्यात अविश्वास आणि भीती दिसली. अनिलचे डोळे विस्फारले. सुमित, काय बोलतोस तू? विनायक काकाला आज संध्याकाळी हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या अंत्ययात्रेची तयारी चालली आहे. त्या क्षणी माझं रक्त गोठल्यासारखं झालं. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. अंगावर काटा उभा राहिला. नाही, हे शक्य नाही. मी अगदी आत्ताच त्याच्याशीच बोलत होतो. त्यांनीच मला गावापर्यंत मार्ग दाखवला. ते मागून येत होते. त्यांच्या हातात विजेरी होती. माझा आवाज थरथरत होता. अनिलने माझा हात धरला. चल, तुला दाखवतो. आम्ही विनायक काकांच्या वाड्याकडे निघालो. रस्त्यात अनिलने सांगितलेलं की संध्याकाळी 5च्या सुमारास विनायक काकांना शेतात काम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांचा मृत्यू झाला. गावातले लोक त्यांच्या घरी जमा झाले होते. काकांच्या वाड्यात पोचल्यावर आमच्या कानावर रडण्याचे, आक्रोश करण्याचे आवाज आले. आत बायका माणसांचा गोंधळ चालला होता. विनायक काकांची पत्नी शेजारच्या बाईच्या आधाराने रडत बसली होती. मध्य ओसरीत विनायक काकांचा मृतदेह ठेवला होता, सफेद कापडाने झाकलेला. मी त्या मृतदेहाकडे बघितलं. कापरं भरलं. मन मानायला तयार नव्हतं. हातातल्या मशालीच्या प्रकाशात जेव्हा मी त्यांचा चेहरा पाहिला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन खचली. तेच विनायक काका होते. त्यांच्या पायाकडे पाहताच एक गोष्ट माझं लक्ष वेधून घेत होती. पांढऱ्या कापडातून त्यांचे पाय बाहेर येत होते. त्यावर ताज्या चिखलाचे ठिपके होते, अगदी माझ्या बुटावरील चिखलासारखे. बाबा, मला सोडून कसे गेलात? त्यांच्या मुलीचा आक्रोश ऐकू येत होता. ती तरुण मुलगी जिच्या लग्नासाठी मी कधी मदत केली होती. तिचे डोळे सुजले होते. मी सांत्वनपर शब्द बोलण्यासाठी तिच्याजवळ गेलो. अगं सावित्री, रडू नकोस, मी तिला म्हणालो. तुझ्या बाबांबद्दल ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. मी म्हणालो. माझ्या स्वतःचा आवाज मला परका वाटत होता. बाबा शेवटच्या क्षणापर्यंत तुमची आठवण काढत होते, मी म्हणाली, डोळे पुसत. दुपारीच म्हणाले होते, सुमित भाऊ आज तालुक्याला गेलाय. पाऊस खूप आहे. एक शीतल झटका माझ्या अंगातून गेला. विनायक काकाच्या पत्नीने त्याच्या ताज्या कपड्यांचा गठ्ठा आणला. त्यात त्याचा कोट होता, हिरवट रंगाचा, अगदी तोच ज्यात तो मला भेटला होता. कपड्यांवर चिखलाचे डाग होते. हे पाहून माझे हृदय धडधडू लागले. त्या रात्री मी विनायक काकाच्या घरीच थांबलो. पहाटे त्याच्या अंत्ययात्रेसाठी गावातले लोक जमले. विनायक काकाच्या मृतदेहाला अग्नी देताना त्याच्या पायावरचे चिखल अजूनही ओले होते. तोच चिखल ज्यातून आम्ही रात्री चालत आलो होतो. मध्यरात्री माझ्यासोबत असलेला विनायक काका खरंच विनायक काका होता का? का त्याचा आत्मा होता? का ती माझ्या डोक्यातली भ्रांती होती? मी स्वतःलाच प्रश्न विचारत होतो. पण मी ज्याच्याशी बोललो, ज्याच्यासोबत चाललो, तो विनायक काकाच होता. त्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नव्हती. आजही जेव्हा मी त्या रस्त्याने जातो तेव्हा विनायक काकाची आठवण येते. कर्ज फक्त पैशांचं नसतं, कधी कधी ते आत्म्याचं. आत्म्यावर इतकं खोलवर कोरलं जातं की मृत्यूनंतरही माणूस ते चुकवू शकत नाही. त्या रात्रीच्या गोष्टीला आता 2 महिने उलटले आहेत. गावात कोणाला या गोष्टीबद्दल सांगितले तर ते केवळ हसतात. पण शेतकरी माणसावर विश्वास असतो, प्रामाणिकपणावर श्रद्धा असते आणि मरणापूर्वी केलेल्या वचनाचा शब्द कसा पाळला जातो याची ही गोष्ट आहे. आज जेव्हा मी शेतात जातो तेव्हा कधी कधी एखाद्या फांदीवरून घुबड किंवा घारीला पाहतो. बरेचदा वाटते त्या पक्षाच्या डोळ्यात विनायक काकाचे डोळे दिसतात. माझ्याकडे पाहत आहेत, जसं सांगत आहेत, भाऊ, मी आहे इथेच, तुमच्या जवळच.
आणि मनातल्या मनात मी कृतज्ञतेने मान हलवतो. मित्रांनो, आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.